नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपली शेती चॅनेलवर आपले स्वागत आहे। मित्रांनो, कापूस पिकाची पहिली फवारणी झाल्यानंतर आता दुसरी फवारणी नेमकी कधी करायची, कोणते कीटकनाशक वापरायचे आणि कापसाची चांगली वाढ होण्यासाठी कोणते टॉनिक किंवा विद्राव्य खत वापरायचे हे जर तुम्हाला योग्य पद्धतीने माहिती करून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कापूस पिकाच्या या अवस्थेत मावा, थ्रिप्स आणि तुडतुडे यांसारख्या किडींचा प्रादुर्भाव वाढू शकतो। वेळीच नियंत्रण केले नाही तर कापसाच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो। माहिती उपयोगी वाटली तर व्हिडिओला लाईक करा आणि आपली शेती चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, कापूस पीक साधारण 20 ते 25 दिवसांचे झाल्यानंतर आपण पहिली फवारणी केलेली असेल। पहिल्या फवारणीनंतर साधारण 15 ते 20 दिवसांनी दुसरी फवारणी करण्याचा कालावधी येतो। मात्र फवारणी करण्यापूर्वी आपल्या शेतातील कापूस पिकाचे निरीक्षण करणे खूप महत्त्वाचे आहे। या काळात कापूस पिकावर मावा, थ्रिप्स आणि तुडतुडे यांचा प्रादुर्भाव होतो का, हे आपण बघत राहावे। जर पिकावर मावा किंवा तुडतुड्यांचा प्रादुर्भाव दिसून येत असेल तर किडींचा प्रादुर्भाव वाढण्याआधी योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे। विशेषतः माव्याचा प्रादुर्भाव वाढला तर कापूस पिकाच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो आणि पानांमध्ये विकृती दिसून येऊ शकते। त्यामुळे शेतकऱ्यांनी नियमितपणे पिकाचे निरीक्षण करणे महत्त्वाचे आहे। आता प्रश्न येतो की दुसऱ्या फवारणीमध्ये कोणते कीटकनाशक वापरायचे, तर मित्रांनो, मावा, थ्रिप्स आणि तुडतुडे यांसारख्या किडींच्या नियंत्रणासाठी फ्लोनिकामिड घटक असलेले UPL चे उलाला कीटकनाशकाची निवड आपण करू शकता। यामुळे मावा, थ्रिप्स, तुडतुडे या सगळ्यांचे नियंत्रण होऊन जाईल। यासोबत कापूस पिकाच्या चांगल्या वाढीसाठी बायोविटा टॉनिक किंवा 1261 हे विद्राव्य खत वापरण्याचा पर्याय आहे। पण जर आपल्या कपाशीची वाढ व्यवस्थित होत असेल तर टॉनिक किंवा विद्राव्य खत घेण्याची गरज नाही। मित्रांनो, यानंतर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे फवारणीची पद्धत कशी असावी, तर कापूस पिकावर फवारणी करताना शक्यतो पानांच्या खालच्या बाजूवरही औषध पोहोचेल याची काळजी घ्या। कारण मावा, थ्रिप्स सारखी किडी पानांच्या खालच्या बाजूला आढळतात। त्यामुळे फवारणी करताना फक्त वरून फवारा न मारता झाडाच्या सर्व भागावर आणि पानांच्या खालच्या बाजूवरही फवारणीचे द्रावण व्यवस्थित पोहोचेल याची काळजी घ्या। पावसाळी वातावरण असल्यामुळे फवारणीची वेळही महत्त्वाची आहे। पाऊस येण्याची शक्यता असल्यास फवारणीमध्ये स्टिकरचा वापर अवश्य करा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे किडीचा प्रादुर्भाव नसताना केवळ ठराविक दिवस झाले म्हणून अनावश्यक कीटकनाशक फवारणी करू नका। आधी पिकाचे निरीक्षण करा आणि किडीची आर्थिक नुकसान पातळी लक्षात घेऊन फवारणीचा निर्णय घ्या। मित्रांनो, माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा। कापूस पिकाबाबत काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा आणि अजून तुम्ही आपली शेती चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करून टाका, कारण अशाच शेतीविषयक शेतकऱ्यांसाठी उपयुक्त माहितीचे व्हिडिओ आपली शेती चॅनेलवर नेहमी येत असतात।